तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घेणार आहोत ह्युमिक ॲसिड म्हणजे काय आणि मायक्रोरायझा म्हणजे काय, या दोन्हीमध्ये पण काय फरक असतो, तसंच मुळे आपल्या पिकाला काय काय फायदे होतात, त्यामध्ये कोणते घटक असतात, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात ह्युमिक ॲसिड म्हणजे काय. तर शेतकरी मित्रांनो, ह्युमिक ॲसिड म्हणजे जमिनीतील जे जिवंत सेंद्रिय घटक असतात, ऑर्गॅनिक मॅटर, त्यांना कुजून जो काळा पदार्थ तयार होतो, त्याला आपण ह्युमिक ॲसिड म्हणतो. तर हे काय करतं, आपल्या जमिनीला भुसभुशीत आणि माती धरून आपलं ओल धरून ठेवण्याची क्षमता आपल्या जमिनीची वाढतं. झाडं टवटवीत होण्याचं काम हे करतं. तर शेतकरी मित्रांनो, हे नैसर्गिक खतासारखं काम करतं. मग हे माती आपलं जे मातीमध्ये मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी आहे ते सुधारण्याचं काम करतं. सॉईल कंडिशनरचं काम करतं. तर आता आपण जाणून घेऊयात हे आपल्या जमिनीला काय काय फायदे करून देतं. तर जमिनीचा जो सैलपणा आहे, म्हणजे जी घट्ट जमीन आहे ती आपली भुसभुशीत करण्याचं काम हे करतं. त्यानंतर खताचं शोषण वाढवतं. म्हणजे आपण आपल्या जमिनीमध्ये जे नत्र, स्फुरद, पालाश किंवा इतर जे मायक्रोन्यूट्रिएंट जे खतं असतील ते आपण जे देतो, ते आपल्या झाडांना अपटेक करण्याचं काम, झाडापर्यंत पोहोचवण्याचं काम हे करतं. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर जमिनीचा पीएच बॅलन्स ठेवण्याचं काम हे करतं. म्हणजे जर आपली जमीन आम्लीय असेल किंवा क्षारीय असेल, क्षार आपल्या जमिनीमध्ये जर जास्त असेल, ते सुधारण्याचं काम हे ह्युमिक ॲसिड हे करतं. त्याचबरोबर आपल्या झाडाची जी मुळांची वाढ जास्त करण्याचं काम, पांढऱ्या मुळांची वाढ करण्याचं काम हे ह्युमिक ॲसिड करतं. झाडाला जर दुष्काळ, पाणी जर कमी पडलं, जेणेकरून झाड कोणत्याही रोग किंवा किडीला बळी पडणार नाही. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आपल्या जमिनीचे पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती वाढवण्याचं काम हे करतं. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य, त्यामध्ये झिंक असन, आयर्न असन, कॉपर असन, हे झाडाला सहजपणे मिळवून देण्याचं काम हे ह्युमिक ॲसिड करतं. तर आता आपण जाणून घेऊया त्याचा वापर कसा कसा करायचा. तर जर आपण हे फवारणीमधून जर देत असाल, तर आपण 1 लिटर 200 लिटरच्या बॅलरमधून 1 एकरसाठी याची फवारणी करू शकतो. शेतकरी मित्रांनो, जर ड्रिपने जर द्यायचं असेल, तर आपण 200 लिटरच्या बॅलरला 1 ते 2 लिटर आपण प्रति एकरसाठी 200 लिटरच्या बॅलरमध्ये मिक्स करून याची ड्रिपने सोडून आपण देऊ शकतो. त्याचबरोबर जर बीज प्रक्रियेसाठी आपण याचा वापर करू शकतो. 5 ते 10 मिली ह्युमिक ॲसिड घेऊन आपण बीज प्रक्रिया याची करू शकतो, जेणेकरून आपलं बियाणं आहे त्याची उगवण क्षमता चांगली होईल आणि बियाण्याची उगवण चांगली येईल. तर शेतकरी मित्रांनो, ह्युमिक ॲसिडमुळं काय होतं, जमिनीचं आरोग्य सुधारण्याचं काम हे करतं आणि झाडाची पण वाढ जोमाने होते. तर आता आपण जाणून घेऊया तर मायक्रोरायझा म्हणजे काय. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मायक्रोरायझा म्हणजे काय, तर ही एक उपयुक्त बुरशी आहे. ही बुरशी आपल्या झाडाच्या मुळापाशी राहते आणि मुळाभोवती ते जाळं तयार करून आपल्या झाडाला अन्नद्रव्य असेल, त्यानंतर पाणी असेल, त्यांचं शोषण करण्याचं काम ही बुरशी करते. बुरशीला अन्न देतं आणि ती झाडाला शोषण आणि पाणी देण्याचं काम हे करते. तर मायक्रोरायझा काम कसं करतं ते जाणून घेऊयात. मुळांचा पसर वाढवण्याचं काम करतं, म्हणजे मुळं लांब करण्याचं काम करतं आणि बारीक मुळं होतात. शेतकरी मित्रांनो, जमिनीमध्ये जे फॉस्फरस असेल, झिंक असेल किंवा कॉपर असेल, यांसारख्या अन्नद्रव्यांना हे जे अन्नद्रव्य आहे ते झाडांना सहज मिळवून देण्याचं काम हे मायक्रोरायझा बुरशी करते. झाडाला रोग, दुष्काळ, क्षारयुक्त माती यांपासून संरक्षण देण्याचं काम मायक्रोरायझा बुरशी करते. तसेच यामुळे काय होतं, फुलधारणा भरपूर प्रमाणात होते, फळधारणा पण वाढते, झाडं टवटवीत होतात, पानं हिरवी होतात आणि झाडाची वाढ जोमाने झालेली आपल्याला दिसून येते. आता आपण जाणून घेऊयात मायक्रोरायझाचा वापर कसा करायचा. आपण याचा वापर बीज प्रक्रियेसाठी करू शकतो. बियाण्याच्या ज्या असतात त्या बियाण्याला आपण मायक्रोरायझा पावडर चांगली चोळून आपण बियाणं लागवडीसाठी वापरू शकतो. शेतकरी मित्रांनो, रोपं जे असतील आपले, त्या रोपांची मुळं आपण मायक्रोरायझाच्या द्रावणामध्ये बुडून आपण ते रोपं लावू शकतो. किंवा आपण बेसळ डोस देताना इतर जे खतं असतात त्या खतामध्ये 1 ते 2 किलो मायक्रोरायझा पावडर आपण मिक्स करून आपण देऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊयात मायक्रोरायझा आणि ह्युमिक ॲसिड यांच्यामध्ये काय फरक आहेत ते. तर ह्युमिक ॲसिड आपल्याला सेंद्रिय पदार्थ ॲसिडमध्ये असतो. तर मायक्रोरायझा म्हणजे एक जिवंत बुरशी आहे. ह्युमिक ॲसिड काय करतं, माती सुधारण्याचं काम करतं आणि खताचं शोषण आपल्या पिकाला वाढवण्याचं काम हे करतं. त्याचबरोबर मायक्रोरायझा मुळांची वाढ करतं आणि अन्न शोषण वाढवतं. आपण ह्युमिक ॲसिडचा वापर फवारणीद्वारे करू शकतो, ड्रिपद्वारे करू शकतो, बीज प्रक्रियेसाठी करू शकतो. त्याचबरोबर मायक्रोरायझा आपण जमिनीतून देऊ शकतो आणि
त्याचा संपर्क हा मुळाशी असतो. शेतकरी मित्रांनो, आपल्याला याचा रिझल्ट ह्युमिक ॲसिडचा 5 ते 7 दिवसामध्ये दिसायला सुरुवात होती. तर मायकोरायझाचा रिझल्ट आपल्याला 15 ते 20 दिवसातच दिसायला चालू होतो. शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात, हे जर दोन्ही आपण एकत्र वापरलं तर आपल्याला याचा काय फायदा होतो ते. तर आता हे दोन्ही आपण एकत्र वापरलं तर आपल्याला झाडामध्ये मुळं झपाट्याने आपल्याला वाढलेली दिसून येतात. पाणी असेल किंवा खत असेल ते वाया जात नाही. फूल आणि फळ जास्त प्रमाणात लागतात. झाड रोगांना जास्त प्रतिकार क्षमता झाडाची जास्त वाढते. उत्पन्नात आपल्या यामुळे निश्चितच वाढ झालेली आपल्याला दिसून येते. शेतकरी मित्रांनो, अशी आपण याबद्दल माहिती पाहिली. जर आपण थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर ह्युमिक ॲसिड काय करतं, माती सुधारण्याचं काम करतं. मुळांची ताकद वाढवण्याचं काम करतं. शेतकरी मित्रांनो, हे दोघे मिळून जर आपण एकत्र दिलं तर झाडाला खताचं जे अन्नद्रव्य आपण देतो त्याचं पोषण जास्त प्रमाणात वाढतं. त्यामुळं आपल्याला उत्पन्न निश्चितच वाढतं. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.